महसूल विभागात कार्य करीत असताना प्रत्येकाला समाधानी ठेवणे शक्य होत नाही। त्यामुळे अनेक वेळा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते। माझ्या येथील कार्यकाळात वाळू माफियांवर सलग कारवाईचा बडगा उगारला। हे करीत असताना अनेक जीवघेणे अनुभव आले असले तरी न घाबरता आपण कर्तव्याला प्राधान्य दिले। पत्रकारांचे कार्य सुद्धा यापेक्षा वेगळे नाही। समाजातील अवैध व्यवसायांचा पंचनामा करून तो लेखणीच्या माध्यमातून समाज, शासन व प्रशासनासमोर आणताना त्यांनाही अनेक संकटांचा सामना करावा लागतो। म्हणूनच प्रशासकीय अधिकारी व पत्रकार यांचे कार्य सारख्याच जोखमीचे असल्याचे प्रतिपादन तहसीलदार गीतांजली गरड यांनी केले। तहसील कार्यालयात आयोजित पत्रकार दिनानिमित्त अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाकडून उत्कृष्ट अधिकारी म्हणून केलेल्या सन्मानाला उत्तर देताना त्या बोलत होत्या। ज्यावेळी आपल्या भाषणामध्ये उल्लेख केला होता की पत्रकार हे माझ्याचा एक आरसा असतो। मी पण म्हटलं होतं की लोकशाहीचे जे 4 स्तंभ आहेत त्याचा महत्त्वाचा स्तंभ म्हटलं तर पत्रकार आहे। चांदोलीमध्ये सर्व पत्रकार बांधव जसं मी जॉईन झालेले। यावेळी उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी म्हणून तहसीलदार गीतांजली गरड यांचा अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोहर सुने, प्रसिद्धी प्रमुख सागर सवडे, सुयोग गोरले, घनश्याम पालीवाल यांनी छत्रपती शिवरायाची मूर्ती, शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। तहसील कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ देशमुख हे होते। सत्कार मूर्ती तहसीलदार गीतांजली गरड, निवडणूक नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड, तर प्रमुख अतिथी मनोहर सुने, विलास पंचभाई, मदन भाटे तलाठी, भारत पर्वतकर यांची उपस्थिती होती। यावेळी सर्व उपस्थित पत्रकारांचा सन्मान चिन्ह व भेट देऊन तहसीलदार गीतांजली गरड यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। यावेळी प्रमुख अतिथी व उपस्थित पत्रकारांनी आपले पत्रकारितेतील अनुभव विशद केले। तर अध्यक्षपदावरून राजाभाऊ देशमुख यांनी पत्रकार हा प्रशासन व नागरिक यांच्यातील पत्रकार हा महत्त्वाचा दुवा असल्याचे मत व्यक्त केले। तर मनोहर सुने, घनश्याम पालीवाल, विकास पंचभाई, मदन भाटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड यांनी केले, तर आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर दलाल यांनी केले। या कार्यक्रमात शहरासह तालुक्यातील बहुसंख्य पत्रकार व मंडळ अधिकारी, तलाठी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। या कार्यक्रमाच्या समारोपात येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ईव्हीएम मशीनचे प्रात्यक्षिक नायब निवडणूक तहसीलदार प्रथमेश मोहोड यांनी करून दाखविले। यावेळी निवडणूक नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड, तलाठी पंकज सुपटान यांनी ईव्हीएम मशीन संबंधात संपूर्ण माहिती उपस्थित पत्रकारांना दिली। एएस न्यूज महाराष्ट्र करिता चांदूर बाजार येथून प्रतिनिधी सागर सवडे।